इतरही घडामोडी खानापूर पांढरी इथल्या डॉक्टर आंबेडकर प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून आंबेडकरी समाज आक्रमक झालाय। पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी आंबेडकरी समुदायावरती लाठीचार्ज केलाय। विभागीय आयुक्त कार्यालय जे आहे त्या ठिकाणी हा मोर्चा जो तो आलेला होता। आयुक्त कार्यालयावरती हा मोर्चा आल्यानंतर त्याला हिंसक वळण लागलं आणि पोलिसांच्या व्हॅनवर दगडफेक करण्यात आली। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। संजय, काय माहिती याबद्दल? गेल्या 5 दिवसापासून खानापूर पांढरी येथील नागरिक जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रवेशद्वाराला नाव द्यावं आणि प्रवेशद्वार उभारावं म्हणून यासाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलनावर बसलेले आहेत। मात्र प्रशासनाकडून यावर कुठलाही सकारात्मक तोडगा काढण्यात न आल्याने आज आंबेडकरी समाज या ठिकाणी आक्रमक झाला। पोलिसांनी ज्यावेळी या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला तर त्याला प्रतिउत्तर आंबेडकरी समाजाने पोलिसांच्या व्हॅनला दगडफेक केली, पोलिसांवर दगडफेक केलेली आहे आणि पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे या प्रत्युत्तरात। आणि सध्या अश्रुधुरांचा मारा जो आहे तो अश्रुधुरांचा झोकांडे जे आहे ते फोडल्या जात आहे। 2020 साली डॉक्टर आंबेडकरांचं नाव या खानापूर पांढरीच्या बोर्डाला द्यावं म्हणून ठराव पारित करण्यात आला होता। मात्र 2024 उलटलं तरी अजूनपर्यंत प्रवेशद्वार तयार केलेलं नाही किंवा प्रवेशद्वार बांधण्यात आलेलं नाही। त्यामुळे हा समाज जो आहे हा आक्रमक झाला होता आणि या ठिकाणी आलेला आहे। अजूनही लाठीचार्ज सुरू आहे। अश्रुधुराचा झळकांडा जे आहे ते फोडल्या जात आहे। मोठ्या प्रमाणात दोन्हीकडून दगडफेक सुरू आहे आणि प्रत्युत्तरात पोलिसांकडून सुद्धा लाठीचार्ज करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणचं वातावरण जे आहे ते पूर्णपणे चिघळलेलं आहे। वातावरण चिघळल्याचं आपण बघतोय, पण आता हे सगळं वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी काय नेमके प्रयत्न केले जात आहेत? विभागीय आयुक्त निधी पांडे मॅडम, अमरावती जिल्हाधिकारी, सीओ, पोलीस आयुक्त आणि SP हे सगळे जे आहे यांची बैठक सुरू आहे। मात्र जो गेटचा जो मुद्दा होता तो गेटचा मुद्दा अजूनपर्यंत निघालेला नाही किंवा मात्र बाहेर काहीतरी सांगण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे समाज जो हा आक्रमक झाले होता आणि याला अचानक हिंसक वळण लागलं। पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर कार्यकर्ते देखील संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केलेली आहे। पोलिसांच्या गाड्यांची नासधूस करण्यात आलेली आहे। या ठिकाणी त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आलेला आहे आणि अश्रुधुराचे नळकांडे जे आहे ते या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली आहे। मात्र आता प्रशासन नेमकं काय करतं हे पाहणं उत्सुकच ठरणार आहे। नेमक्या कोणत्या मागण्या घेऊन हा सगळा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला होता? केवळ एकच मागणी आहे। 2020 साली खानापूर पांढरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं प्रवेशद्वार मंजूर करण्यात आलेला आहे। ग्रामसभेचा निर्णय झालेला आहे। ग्राम परिषदेत ग्राम सचिवांनी निर्णय घेतलेला आहे। यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या परवानग्या ज्या आहेत त्या सुद्धा आलेल्या आहे। मात्र ऐनवेळी या प्रवेशद्वाराला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नको अशी भूमिका गावातील काही नागरिकांनी घेतली आणि त्यामुळे हा मुद्दा जो आहे हा चिघळलेला आहे। आंबेडकरी समुदायाची मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजींचं नाव या गेटला देण्यात यावं, तर या गेटला नाव देण्यात येऊ नये अशी देखील एक मागणी जी आहे इतर समाजाकडून होत आहे आणि त्यामुळे हे वातावरण जे आहे ते या ठिकाणी संतप्त झालेलं आहे। आता जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त नेमकं या बैठकीमध्ये काय तोडगा काढतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत, आपण बघतोय की पाण्याचा मारा जो आहे तो पाण्याचा मारा देखील या जमावाला पांगवण्यासाठी म्हणून तिथे केला जातोय आणि हा जमाव प्रक्षुब्ध झालेला आहे। त्यामुळे अर्थात वातावरण अधिक चिघळल्याचं आपण बघतोय। शेवटी या जमावाला पांगवण्यासाठी, कारण त्यांच्याकडनं सगळ्यात पहिल्यांदा दगडफेक करण्यात आली आणि दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या उत्तरादाखल म्हणून त्यांच्यावरती लाठीचार्ज केलेला आहे। त्यामुळे यात आपण बघतोय महिला देखील सहभागी असल्याचं पाहतोय। त्यांची देखील धावपळ झाल्याचं आपण पाहतोय। पण त्यांच्या वतीने, महिलांच्या वतीने देखील प्रवेशद्वारावर म्हणजे विभागीय आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरती दगडफेक करण्यात आल्याचं आपण पाहतोय। शेवटी ही दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनाही या गेटवरनं उडी मारून त्या पलीकडे जावं लागलं, कारण जमाव हा प्रक्षुब्ध झालेला होता। या जमावाला नियंत्रित करणं कठीण जात होतं। अश्रुधुराचा मारा देखील या जमावाला पांगवण्यासाठी करण्यात आला। पुन्हा एकदा संजय यांच्याकडे जाऊया। संजय, जरा पहिल्यापासून ज्यावेळेस हा आंबेडकरी समुदायाचा नेमका हा वाद काय, बघा हा वाद आपण जाणून घेऊया। एकच मागणी होती, ज्या मागणीला घेऊन हा आंबेडकरी समुदाय इथं पोहोचलेला होता, म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालयात तो पोहोचलेला होता, त्याच्या गेटवरती पोहोचलेला होता। मागणी अशी होती की खानापूर पांढरी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार जे आहे ते मंजूर करण्यात आलेले, ते तयार करण्यात आलेले, त्याला नाव देण्यात यावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी त्यांची मागणी होती। आणि या संदर्भात ग्रामसभेमध्ये ठराव झालेला होता। असं असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नाही। याबद्दलचा
पाठपुरावा करण्यात येत होता, पण शेवटी हा मोर्चा काढण्यात आला. केवळ या एका मागणीला घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तिथं पोहोचला, पण या सगळ्याचा जमाव जो आहे तो प्रक्षुब्ध झालेला होता आणि त्यातनं पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली. ही दगडफेक झाल्यानंतर त्याच्या उत्तरादाखल शेवटी नाईलाजाने, लक्षात घ्या, नाईलाजाने पोलिसांना या जमावावरती लाठीचार्ज करावा लागला. कारण या जमावाच्या वतीने दगडफेक जी होती ती करण्यात येत होती, ज्यात आपण महिला देखील बघतो की कशा प्रकारे त्या दगडफेक करताय. शेवटी या जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराचा मारा करण्यात आला. शिवाय दंगल नियंत्रण पथकाची जी वाहनं असतात त्यावरती असणाऱ्या पाणी मारक यंत्रणेच्या माध्यमातून पाण्याचा देखील मारा जो आहे तो या जमावाला पांगवण्यासाठी म्हणून करण्यात आला. पण आता वातावरण तिथे चिघळल्याचं कळतंय. अजूनही अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती गर्दी असल्याचं कळते. ठिकठिकाणी जे तो जमाव पांगलेला आहे तो त्याच्या वतीने दगडफेक करण्यात येते. आता विभागीय आयुक्त निधी पांडे याविषयी बैठकीमध्ये या मोर्चातल्या काही लोकांना बोलून काही निर्णय घेत आहेत का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण त्वरित या जमावाला शांत करणं आवश्यक आहे, अन्यथा संबंध अमरावतीमध्ये परिस्थिती चिघळू शकते. कारण ज्या प्रकारे ही सगळी दगडफेक झाली आहे आणि या दगडफेकीनंतर पोलिसांच्या वतीने जो लाठीचार्ज करण्यात आला त्यानंतर या परिस्थितीला त्वरित नियंत्रणात आणणं आवश्यक ठरेल. अन्यथा या सगळ्याच्यात या परिस्थितीला नियंत्रणाबाहेर न जाऊ देता त्वरित चर्चा करून जनतेला शांततेचं आवाहन, म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या जमावातल्या सगळ्या मोर्चेकऱ्यांना शांततेचं आवाहन करावं लागणार आहे. म्हणून आता अर्थात या सगळ्या घटनेनंतर अमरावतीतल्या वेगवेगळ्या ठिकाणी खरं पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात येईल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण त्वरित तुर्तास तरी अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर परिस्थिती बिघडलेली आहे आणि जी परिस्थिती खरं तर पोलिसांच्या हाताबाहेर गेल्याचं आपण बघतोय. कारण वारंवार मोर्चेकऱ्यांच्या वतीने दगडफेक करण्यात येते आणि या मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी म्हणून शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलीस देखील या मोर्चेकऱ्यांच्या दगडफेकीपुढे एका मर्यादेनंतर हातबल झाल्याचं आपण बघतोय. त्यांनी प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करून शेवटी प्रवेशद्वाराचं मुख्य प्रवेशद्वार जे लोखंडी गेट जे ते लावून घेतलं, पळापळ झाल्याचं आपण बघतोय. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे. संजय, आत्ता क्षणाला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की परिस्थिती अधिक चिघळू नये, याला कुठल्याही काय म्हणूयात आपण ना की दंगलीचं स्वरूप येऊ नये किंवा यामधनं अफवा पसरू नये, हा एक महत्त्वाचा विषय आहे. आता काय नेमकी परिस्थिती आहे? निश्चितच आता सध्या जी परिस्थिती आहे या ठिकाणी जे कार्यकर्ते बसलेले होते, आता पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळं सगळी जी कार्यकर्ते या ठिकाणावर आता बाहेर गेलेले आहे. मात्र पोलिसांचा देखील आता पोलिसांच्या ज्या व्हॅन आहे, पोलिसांच्या व्हॅनची तोडफोड करण्यात आलेली आहे. आता अजूनही आपण जर माझ्या मागे पाहू शकता असा आवाज तुम्हाला येत आहे. अजूनही अश्रुधुराच्या नळकांड्या ज्या आहेत त्या फोडल्या जात आहेत. त्यामुळे सध्या तरी इथून जो जमाव आहे हा जमाव विभागीय आयुक्ताकडे बाजूला गेलेला आहे. मात्र ही परिस्थिती येऊ नये यासाठी जर का 4-5 दिवसापूर्वीच मला शुक्रवार, शनिवार आणि रविवार आला, त्यामुळे प्रशासनावर यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. प्रशासनानं जर वेळेस हा निर्णय घेतला असता तर कदाचित आजची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती चिघळली नसती. आता लाठीचार्ज झाल्यानंतर आता यावर नेमकं काय निर्णय होते, कारण यांची आंबेडकर समाजाची केवळ एकच मागणी होती की डॉक्टर आंबेडकरांच्या नावानं जे 2020 साली जे ग्रामसभेत आणि ग्रामपंचायत ठराव घेऊन मंजूर केलेला आहे तो प्रवेशद्वार बांधण्यात यावे आणि दोन्ही सभागृहात हा निर्णय मान्य झालेला होता. मात्र आता सगळ्या परवानगी आल्यानंतर मात्र प्रवेशद्वाराला विरोध करण्यात आला आणि यामुळेच सगळे कार्यकर्ते जे आहे गेल्या 4 ते 5 दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयाला ठिय्या मांडून बसले होते. आणि आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त, पोलीस कमिशनर, SP, जिल्हाधिकारी यांच्यात चर्चा होत असताना अचानक या जमावाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर दगडफेक झाली आणि दोन्हीकडून जे वातावरण आहे हे चिघळलेलं आहे. आता नेमकं परिस्थिती जी आहे तो परिस्थिती प्रशासन कशा पद्धतीने नियंत्रण आणतं हे पाहण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय, पहिले तर हे सांगा, ज्यावेळेस हा मोर्चा जो आहे तो विभागीय आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरती पोहोचला, सुरुवात नेमकी कुठून झाली? म्हणजे मोर्चेकरी संतप्त होते, काही बाचाबाची झाली, मग त्यातनं मोर्चेकऱ्यांनी दगडफेक केली की पोलिसांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही? वाद कुठून सुरू झाला? वादाचं नेमकं कारण हेच आहे की 2020 साली आणि 2024 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात यावं असं ग्रामपंचायत आणि ग्रामसभेने निर्णय घेतला. मात्र ज्यावेळी या सगळ्या परवानग्या आल्या आणि प्रत्यक्षात काम संजय, तो मुद्दा लक्षात आला,
म्हणजे मोर्चेकरी ज्यावेळेस प्रवेशद्वारावरती पोहोचले तेव्हा ते आक्रमक भूमिकेत होते का, म्हणजे त्यांच्याकडनं दगडफेक सुरू झाली का? गेल्या 4 दिवसापासून हे शांतपणे खरं तर या ठिकाणी आंदोलनाला बघते होते आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं असं यांचं होतं. मात्र आज अचानक हे आंदोलन भडकलं कसं? काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं की पोलिसांनी आधी लाठीचार्ज केला, त्यामुळे आम्ही पोलिसांवर दगडफेक केली. तर पोलिसांचं म्हणणं आहे की आधी पोलिसांवर दगडफेक केली त्यामुळे आम्ही लाठीचार्ज केला. मात्र जर हा मुद्दा गेल्या 1.5 महिन्यापासून तापत आहे आणि प्रशासनानं जिल्हाधिकारी कार्यालयानं जर वेळीच यात दखल घेतली असती आणि गावातील दोन्ही पक्षाकडील विरोधक आणि जे समर्थक यांची जर बैठक घेतली असती, तोडगा काढला असता तर एवढा हा सगळा वाद निर्माण झाला नसता. संजय, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. आपण पाहतोय संजय शेंडे यांच्याकडनं आत्ता क्षणाला याविषयीचा अपडेट आपण घेतोय आणि हे अपडेट घेत असताना आपण ही दृश्य बघतोय. ही दृश्य आहेत ती म्हणजे आंबेडकरी समुदायाचा मोर्चा जो आहे तो आत्ता म्हणजे थोड्या वेळापूर्वी अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरती पोहोचला होता. हा तिथे पोहोचल्यानंतर मोर्चेकरी जे ते आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या मोर्चेकऱ्यांनी तिथे दगडफेक करायला सुरुवात केली आणि दगडफेक झाल्यानंतर पोलिसांना नाईलाजाने शेवटी त्यांच्यावरती लाठीचार्ज करावा लागला. परिस्थिती बिघडत गेल्याचं आपण बघतोय. ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दगडफेक एवढी वाढली की अखेर पोलिसांना प्रवेशद्वारावरचा बंदोबस्त सोडून प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जावं लागलं. तरी प्रवेशद्वार बंद करून घेतलं तरीही आंदोलक आपण पाहतोय की या गेटवरनं दगड आतमध्ये जाईल, दगड आतमध्ये जातील अशा पद्धतीने दगड फेकताना दिसत होते. पोलिसांवरती देखील दगडफेक जी ती केल्या जात होती. या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एका पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यावरती देखील या आंदोलकांनी दगडफेक केलेली आहे. मुद्दा एवढाच होता की खानापूर पांढरी इथल्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरनं, म्हणजे त्या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं जावं या विषयाला घेऊन ठराव घेण्यात आले, सगळा निर्णय घेण्यात आला. पण वेळेवरती या ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातली प्रक्रिया जी ती पुढे जात नव्हती. अखेर या आंबेडकरी समुदायाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आणि हा मोर्चा जो होता तो अमरावतीच्या विभागीय आयुक्तालयाच्या आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तिथे जाऊन पोहोचला. पोलीस बंदोबस्त आधीच लावण्यात आलेला होता. पोलिसांनी त्यांना अडवलं आणि नेमकं कुठून हा सगळा मोर्चा प्रक्षुब्ध झालाय कळू शकलेलं नाही. जसं संजयने आपल्याला सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं की सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांच्या वतीने त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला आणि मग आंदोलक जे होते ते भडकले आणि त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली. तर काहींचं असं म्हणणं आहे की आंदोलक मुळातच आक्रमक भूमिकेमध्ये तिथं पोहोचलेले होते आणि त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली, त्यामुळे अखेर पोलिसांना त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला. अर्थात नेमकं काय घडलं यातलं सत्य काय हे तपासाअंती समोर येऊ शकेल, पण तुर्तास तरी आपण जे दृश्य बघतोय ते दृश्य काय बरं नव्हे असं म्हणावं लागेल. कारण ही परिस्थिती आणि त्या परिस्थितीचं लोण हे संबंध शहरभर पसरू शकतं किंवा यात निर्माण होणाऱ्या अफवा, सोशल मीडियावरनं पसरणारे मेसेजेस यामुळं अमरावतीत प्रक्षोभक परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून वेळीच ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने म्हणून काम करणं आवश्यक ठरणार आहे. अर्थात पोलिसांसमोर, सुरक्षा व्यवस्थेसमोर याबद्दलचं एक सगळ्यात मोठं आव्हान असेल, कारण यापूर्वी अमरावतीत आपण परिस्थिती वारंवार काही धार्मिक मुद्द्यांना घेऊन बिघडल्याचं पाहिलेलं आहे. त्यामुळे काही संवेदनशील भाग जे आहेत अमरावतीतले तिथं पोलीस बंदोबस्त अर्थातच आत्ता या क्षणानंतर वाढवण्यात आला असणार यात शंका नाही. पण तुर्तास अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराच्या समोर असणाऱ्या मार्गावरती आता हा सगळा जमाव नियंत्रणात आला आहे का हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. थोड्याच वेळात त्याबद्दलचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. पण थोड्या वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय, जी दृश्य खरं तर अर्थातच हे असं का घडलं असं प्रश्न निर्माण करणारी आहेत. आणि आताचं हे अपडेट दृश्य आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं, ज्यामध्ये आपण बघतोय पोलिसांनी गेट लावून घेतलेलं आहे आणि आंबेडकरी समुदायाचे हे सगळे कार्यकर्ते या गेटवरनं चढून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. महिला देखील त्यामध्ये आहेत आणि अर्थात त्यांना अडवणं कठीण होऊन बसलेलं आहे. घोषणाबाजी केली जाते आणि त्वरित या सगळ्या ह्याच्यात विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी बैठक घेऊन या आंदोलकांना शांत करणं महत्त्वाचं ठरणार आहे. पोलिसांच्या वतीने जे कमांडोज आहेत, दंगल नियंत्रण पथकाची लोक आहेत, त्यांच्या वतीने या सगळ्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय. शांततेत समजवण्याचा प्रयत्न आहे, पण आंदोलक काय ऐकण्याच्या भूमिकेत दिसत नाही आहेत असंच म्हणावं लागेल. मुद्दा केवळ हा खानापूर पांढरी इथल्या प्रवेशद्वाराला नाव देण्याचा आहे आणि ज्या नाव देण्याच्या संदर्भात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याच्या संदर्भातले ठराव झालेले, ग्रामपंचायतीने ठराव केलेला आहे आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करणं हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जी झाली नाही. म्हणून हे सगळे आंदोलक इथपर्यंत येऊन पोहोचलेले आणि ज्यातनं या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं आपण पाहतोय.
भाजपचे खासदार अनिल बोंडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अनिल बोंडेजी, ही सगळी दृश्य आपण देखील बघत असाल, काय आपली प्रतिक्रिया? पांढरी खानापूरच्या संदर्भात अनेक दिवसापासून दुर्दैवाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे आणि विभागीय आयुक्तांच्या तिथे आज काही लोक विभागीय आयुक्ताच्या कार्यालयाच्या समोर तिथे धरणे आंदोलन देत होते। 2 दिवसाच्या अगोदर माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा समझोत्याची भूमिका घेऊन दोन्ही विचाराच्या लोकांशी संवाद साधला होता आणि यावर तोडगा काढण्याचं त्यांनी मान्य केलं होतं। परंतु दुर्दैवाने आता नवीन लोक त्यामध्ये भाग घेतात आहे। माझं एकच आव्हान आहे की माझं एकच विनंती आहे दोन्ही गटाला की हे सगळे प्रश्न गावातल्या सामंजस्याला तडा देणारे आहेत आणि त्या